ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांना दंडाधिकारी कोर्टाकडून अंशतः दिलासा। राऊतांना 15,000चा जामीन मंजूर। निकालाला 30 दिवसांची स्थगिती। अक्षय शिंदेच्या वडिलांचं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र। कुटुंब आणि वकिलांना सुरक्षा देण्याची मागणी। सत्ताधाऱ्यांकडून धोका असल्याचा कुटुंबियांचा दावा। अक्षय शिंदे दफनासाठी पोलिसांकडून अमरनाथच्या स्मशानभूमीची पाहणी। अंबरनाथ नगर परिषदेकडून परवानगी मिळाल्यावर स्मशानभूमीत अक्षय शिंदेला दफन करण्यात येणार। कळव्यामध्ये अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला मनसेचा विरोध। मनसैनिकांकडून कळवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पत्र। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास करणाऱ्या सीआयडी पथक कळवा रुग्णालयात दाखल। घटनास्थळी चकमकीत सहभागी पोलिसांची पाहणी आणि चौकशी केल्यावर कळवा रुग्णालयात पथक दाखल। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। मतमोजणी करू नये म्हणून मासू विद्यार्थी संघटनेने केली होती हायकोर्टाकडे विनंती। मुंबई विद्यापीठ परिसरात आंदोलन, मोर्चा, उपोषण तसंच निषेध कार्यक्रम परवानगी नसताना केल्यास कायदेशीर कारवाई। मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी। छात्र भारतीकडून विद्यापीठाच्या परिपत्रकाची होळी। एमएमआरडीएला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून 31,673 कोटींचं कर्ज मंजूर। मुंबईच्या पायाभूत सुविधांना प्रकल्पांना गती देण्यासाठी औपचारिक करार। हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात धमकीचा फोनवरून दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। पवन नावाच्या आरोपीने धमकी देत केली वादग्रस्त विधानं। ताडदेव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। महापालिका आयुक्तांकडून उच्चस्तरीय समिती स्थापन। 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश। मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 99% पाणीसाठा। मुंबई उपनगरासह आजूबाजूच्या परिसरात काल जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागातल्या 5 जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडूपच्या हनुमाननगर परिसरात दरड कोसळली। एका घरावर दरड कोसळल्यानं महिला जखमी, घरातल्या साहित्याचंही नुकसान। नालासोपाऱ्याच्या बावशेमध्ये पाड्यात दरड कोसळली। कोणत्याही जीवितहानी नाही। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली दरड। मुंबई मेट्रो 1 मध्ये पाणी गळती। प्रवाशाने काढलेला व्हिडिओ व्हायरल। प्रवाशांचे देखील हाल। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात। तेलाची मोठ्या प्रमाणात गळती। सुदैवाने जीवितहानी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।